नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले मार्क्स मिळवणं आणि त्या मार्क्सच्या बळावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं। परंतु हे चांगले कॉलेज ठरवले कसे जातात, कॉलेजसाठी कोणकोणते पॅरामीटर यूज केले जातात ज्यामध्ये त्या कॉलेजला आपण चांगलं कॉलेज म्हणू शकतो, कॉलेज किती वर्ष जुना आहे, कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, टीचिंग क्वालिटी कशी आहे, त्याचबरोबर पेशंट फ्लो कसा आहे, ह्या कोणत्या पॅरामीटरवर विद्यार्थ्यांनी चांगलं कॉलेज ठरवायचं आहे। यासाठी विद्यार्थ्यांना मदत म्हणून भारत सरकारची एक संस्था आहे जी दरवर्षी मेडिकल कॉलेजेस असतील किंवा देशभरातील जेवढ्या टीचिंग इन्स्टिट्यूट असतील त्यांना रँकिंग देण्याचं काम करतं। त्यांना आपण NIRF अशी संस्था म्हणतो। ही भारत सरकारची एक संस्था आहे, ती दरवर्षी संपूर्ण इन्स्टिट्यूशनला रँकिंग देत असते। तर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे की भारत सरकारने मेडिकल फील्डमधील कोणत्या संस्थेला टॉप रँकिंग दिलेली आहे आणि कोणकोणत्या पॅरामीटरवर ते रँकिंग दिली जाते, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। NIRFच्या टॉप 50 मेडिकल कॉलेजेसही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी ते 50 कॉलेजेस कोणते आहेत ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना PDF स्वरूपात ते देणार आहोत। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, विद्यार्थ्यांनी अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे की संपूर्ण देशपातळीवर जर आपण विचार केला तर भारत देशामध्ये सगळ्यात चांगलं एज्युकेशन MBBS किंवा मेडिकल फील्डचं देणाऱ्या संस्था भारत सरकारच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेची नीट 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे टॉप मेडिकल कॉलेजेस इन इंडिया। भारत देशातील टॉपचे मेडिकल कॉलेज जे भारत सरकारच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने त्यांना जी रँकिंग दिलेली आहे त्या रँकिंगनुसार कोणते कॉलेजेस आहेत त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता आपण ऑल इंडिया लेवलवर बोलत असताना या कॉलेजचे कट ऑफ जे आहेत साहजिकच जास्त असणार आहेत। तर भारत सरकारच्या दृष्टिकोनातून टॉपचे कॉलेजेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सर्वात अगोदर पाहूयात की NIRF म्हणजेच या संस्थांना जी रँकिंग दिली जाते ती संस्था आहे भारत सरकारची NIRF। ती नेमकी काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। NIRFचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क। म्हणजेच ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांना रँकिंग देण्याचं महत्त्वाचं काम दरवर्षी NIRF मार्फत केलं जातं। भारत सरकारने मला वाटतं 2015 साली या संस्थेची स्थापना केलेली आहे। याची ऑफिशियल वेबसाईटसुद्धा आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी सुद्धा दरवर्षीची रँकिंग पाहू शकतात। त्या ठिकाणी 2016 पासूनच्या रँकिंग विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील, 2023 पर्यंतच्या रँकिंग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील। तर देशभरातील काही संस्थांना अशा प्रकारची रँकिंग भारत सरकारमार्फत दिली जाते। त्याचे काही पॅरामीटर आहेत, ते पॅरामीटर फुल केल्यानंतर त्या संस्थांना रँकिंग त्या ठिकाणी मार्क्स दिले जातात। 100 पैकी त्या संस्थांना काही मार्क्स त्या ठिकाणी दिले जातात। त्यानुसार त्या कॉलेजेसची, इन्स्टिट्यूशनची आणि युनिव्हर्सिटी असतील तर त्या युनिव्हर्सिटीची रँकिंग त्या ठिकाणी ठरवली जाते। तर हे जे काय आहे इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क करण्याचं काम NIRF मार्फत केलं जातं। सेकंड आहे मेथडॉलॉजी टू रँक इन्स्टिट्यूशन अक्रॉस कंट्री। म्हणजे संपूर्ण देशभरात ऑल इंडिया लेवलवर काम करणारी ही संस्था आहे। संपूर्ण देशभराचा विचार केले जातात, कॉलेजकडून प्रस्ताव तशा प्रकारचे मागितले जातात, त्यातले टॉप कॉलेजेसची लिस्ट दरवर्षी पब्लिश केली जाते। तशा प्रकारचं एक बुकलेटसुद्धा NIRF मार्फत पब्लिश केलं जातं। तर ते फ्रेमवर्किंग करण्याचं काम या संस्थेकडे आहे। याचे काही पॅरामीटर्स आहेत, म्हणजे कोणकोणत्या धर्तीवर ते कॉलेजला टॉप रँकिंग त्या ठिकाणी दिली जाते। तर काही पॅरामीटर आपण डिस्कस करूयात। पहिला आहे टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस, म्हणजेच ॲकॅडमिक क्वालिटीवर हे पॅरामीटर पहिलं आहे त्यांचं। दुसरा आहे रिसर्च, प्रोफेशनल प्रॅक्टिस अँड कोलॅबरेटिव्ह परफॉर्मन्स, म्हणजेच त्या ठिकाणी किती प्रकारचे रिसर्च झालेले आहेत याविषयीसुद्धा हे फॅक्टरसुद्धा कॉलेजच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं विचारात घेतली जाते। त्याच्यानंतर आहे ग्रॅज्युएशन आउटकम, म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांचं प्लेसमेंट याविषयीसुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो। त्याच्यानंतर आहे आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी, म्हणजेच
हे जे काही जिओमेट्रिकल डायव्हर्सिटी म्हणजे त्या संस्थेमध्ये, ती संस्था ज्या ठिकाणी आहे त्यामध्ये भारत देशातून वेगवेगळ्या राज्यातून किती प्रकारच्या राज्यातून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एखादं कॉलेज असेल तर त्या ठिकाणी पाहिलं जातं की बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचा येण्याचा ओघ त्या कॉलेजला कशा प्रकारचे आहेत, असे काही महत्त्वाचे पॅरामीटर जे आहेत ते NIRF मार्फत त्या कॉलेजचं रँकिंग देत असताना त्या ठिकाणी लावले जातात आणि त्या पॅरामीटरवर एकदम कॉलेज खरे उतरले तर त्यांना 100पैकी त्या ठिकाणी गुण दिले जातात त्या इन्स्टिट्यूटला किंवा त्या कॉलेजेसला आणि त्यानुसार त्या मार्क्सनुसार त्या कॉलेजेसची रँकिंग त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत ठरवली जाते। आता आपण डिस्कस करूयात की टॉप मेडिकल कॉलेजेस इन इंडिया, याच्यामध्ये आपण विशेषतः गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहणार आहोत। आता आपण हे ऑल इंडिया लेवलला डिस्कस करतोय, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे। तर या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागते। ऑल इंडिया काउन्सिलिंग जी आहे 15%ची, त्यामधून ह्या कॉलेजला विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात। ज्या ठिकाणी ऑल इंडिया हा शब्द येतो त्या ठिकाणी कॉम्पिटिशनही तशा प्रकारचं जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु विद्यार्थ्यांना एक ओव्हरलुक असावा की NIRF कशा प्रकारे रँकिंग देते आणि विद्यार्थ्यांना जर कॉलेज चांगलं किंवा वाईट ठरवायचं असेल तर ही रँकिंगसुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जे गव्हर्नमेंट ट्रस्टेड बॉडी आहे त्यांनी त्याला रँकिंग दिलेली आहे। आता आपण पाहूयात गव्हर्नमेंट कॉलेजेस टॉप कोणकोणते आहेत NIRF रँकिंगनुसार। पहिला आहे एम्स दिल्ली, हे 1 नंबरला आहे। यांची रँकिंग संपूर्ण देशभरामध्ये मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात वरची आहे। एम्स दिल्लीला 1 रँक आहे। त्याच्यानंतर आहे BHU वाराणसी, त्याच्यानंतर आहे जिपमर पॉंडिचेरी, त्याच्यानंतर किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनौ, त्याच्यानंतर मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई, त्याच्यानंतर एम्स जोधपूर, त्याच्यानंतर वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज दिल्ली, त्याच्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचं जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली, त्याच्यानंतर एम्स भुवनेश्वर। अशा प्रकारचे 10 कॉलेजेस आपण जे सांगितलेले आहेत हे टॉप मेडिकल कॉलेज म्हणून भारत देशातले ओळखले जातात। याला जी रँकिंग दिलेली आहे भारत सरकारची जी काही ट्रस्टेड संस्था आहे NIRF याच्यामार्फत ही रँकिंग दिलेली आहे। अशा 50 कॉलेजेसची यादी त्यांनी 2023च्या त्यांच्या ब्रोशरमध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती यादी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। विद्यार्थी किंवा पालकांनी ती यादी डाउनलोड करून घ्यावी आणि NIRFच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही त्या याद्या पाहू शकता। तशा प्रकारचा रिसर्च जर विद्यार्थी करत असतील, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं असं वाटत असेल तर वेगवेगळे फॅक्टर ज्याच्यामध्ये येतात त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा गव्हर्नमेंट ट्रस्टेड फॅक्टर आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो। ही 50 कॉलेजेसची यादी जर आपण बघितली तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा सुद्धा समावेश आहे। प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण वगळलेल्या आहेत, पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसुद्धा आहे त्याच्यामध्ये येत असतात। तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला सुद्धा चांगल्या प्रकारे रँकिंग त्या ठिकाणी भेटू शकतं। महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील त्या 50 कॉलेजेसमध्ये 2 कॉलेजेसचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो। एक DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे आणि त्याच्यानंतर दत्ता मेघे वर्धा, हे दोन्ही डीम युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या फीज जास्त आहेत, परंतु NIRF रँकिंगमध्ये या कॉलेजेसचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्रातील जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसत नाही आहे, परंतु हे 2 कॉलेज डीम युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। कारण जे कॉलेज ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतात त्या कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्याची येण्याची संख्या ही जास्त असते, त्या ठिकाणी पॉसिबिलिटी जास्त असते। त्याच्यामुळं हे जे काही डायव्हर्सिटी हा फॅक्टर आहे त्या ठिकाणी त्या वर्क करत असतो। त्याच्यामुळे हे 2 कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। संपूर्ण 50 कॉलेजेसची यादी आहे। 2023चं जे काही ब्रोशर आहे ती यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर NIRF ही जी काही संस्था आहे त्यांच्या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर हे होतं भारत सरकारने नामांकित केलेले जे काही टॉपचे कॉलेजेस आपण मेडिकलच्या बाबतीत बोलू शकतो त्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पण आहेत, त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण कॉलेजेस आहेत। वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या कॉलेजेसच्या समोरील PDF क्लिक करून तिथे पाहू शकता की हे कॉलेज अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन देणार आहे का पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन देणार आहे। तशा प्रकारचं बायफर्गेशन तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे की गव्हर्नमेंट कुठल्या कॉलेजला कशा प्रकारे त्या ठिकाणी रँकिंग देत असतं। तर जे विद्यार्थी ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगच्या प्रक्रियेचा विचार डोक्यात ठेवून आहेत त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती यादी मिळेल। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या नीट UG 2024च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे।
ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फ्रीमध्ये हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि अशाच प्रकारचे जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, त्या ठिकाणी नीट UG संदर्भात महत्त्वाची माहिती गव्हर्नमेंटमार्फत त्या ठिकाणी टाकलेली असते। ती माहिती विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।